नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आणि त्याच्याकडनं आपण खूप शिकणार आहोत. स्पेशली तुम्ही जर फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी या फील्डमध्ये असाल तर तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडेल. तुमच्या ओळखीचे मित्र, नातेवाईक हे पण जर या फील्डमध्ये असतील तर त्यांच्याबरोबर हा एपिसोड नक्की शेअर करा. आपल्याबरोबर गप्पा मारायला आज आलेला आहे आकाश जगताप. आकाश, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू. एक ऑनर आहे मला. आज सोहम बरोबर पॉडकास्टसाठी आलो आहे. सो थँक्यू सो मच. येस. सो आकाश बेसिकली कमर्शियल लाईफस्टाईल फोटोग्राफर आहे. तर फाउंडर आहे जॅम वेडिंग्स, ही त्याची कंपनी आहे. तिथे तो वेडिंग्स शूट पण करतो, म्हणजे व्हिडिओ पण करतो आणि फोटोग्राफी पण करतो. तर त्याच्या पण जर्नीबद्दल आज गप्पा मारणार आहोत आणि खास करून नवीन फोटोग्राफर्स, जे बडिंग फोटोग्राफर्स आहेत, त्यांच्यासाठी काय आपल्याला लर्निंग मिळेल ह्याच्यातनं हे पाहणार आहोत. तर आकाश, पहिल्यांदा म्हणजे कमर्शियल लाईफस्टाईल फोटोग्राफी किंवा कमर्शियल लाईफस्टाईल फोटोग्राफर हे जेव्हा तू म्हणतोस तर त्यावेळेस नेमकं काय काय असतं? कारण बऱ्याच लोकांना प्रश्न असू शकतात, जसं मलाही आहे. सो ज्यावेळेस आपण कमर्शियल लाईफस्टाईल फोटोग्राफर हा शब्द ज्यावेळेस यूज होतो, सो ह्याच्यामध्ये तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जे तुम्ही ॲड्स कन्झ्युम करतात किंवा एक ओव्हरऑल जे तुम्ही फोटोज बघतात, कुठला ब्रँड पोझिशनिंग केलं आहे त्याच्यामध्ये, किंवा फॉर एक्झाम्पल एक ज्यांच्याबरोबर मी रेग्युलरली काम करतो, कोको कोला, ह्याचं एक एक्झाम्पल देतो की तुम्ही जसं ॲडमध्ये बघतात किंवा होर्डिंग्सवर बघतात, न्यूजपेपर आर्टिकल्समध्ये बघतात, जिकडे तुम्हाला एक बॉटल दिसती आणि त्याच्याबरोबर एक मॉडेल असतो. एक मेसेज कन्वे करायचा असतो त्याच्यामधून. सो तो एक भाग येतो कमर्शियल फोटोग्राफीचा. आणि लाईफस्टाईल फोटोग्राफी ही ती फोटोग्राफी ज्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्ट आणि ह्युमन बिईंग, किंवा म्हणजे नॉट जस्ट ह्युमन बिईंग बट जिकडे एक ह्युमन टच आहे, एक इमोशन आहे, सो हा आम्ही लाईफस्टाईलचा त्याच्यामध्ये यूज होतो. सो कमर्शियल लाईफस्टाईल इज अ पार्ट वेअर सगळ्या टाईपची आपण फोटोग्राफी एक्सप्लोर करतो, हॅव्हिंग दॅट ह्युमन इमोशन टू इट. सो त्याला आपण कमर्शियल लाईफस्टाईल फोटोग्राफी म्हणतो. राईट. त्याच्यामध्ये नॉट जस्ट प्रोडक्ट फोटोग्राफी येते, बट आर्किटेक्चर, इंटिरियर फोटोग्राफी, की जे तुम्ही होर्डिंग्सवरती बघतात खूप सारे बिल्डर प्रमोटर्सच्या ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये की ह्युमन एलिमेंट असतो, लहान मुलगा किंवा आई वडील खेळताय. सो दॅट कम्स अंडर कमर्शियल लाईफस्टाईल फोटोग्राफी. आणि फॅशन फोटोग्राफी हा जो एक विंग आहे किंवा जे एक फील्ड आहे, तर हे पण कमर्शियल मध्ये पडतं का? हो, खूप सारे ऍस्पेक्ट आहे फॅशन फोटोग्राफीचे जे कमर्शियलमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही मिंत्रा, अमेझॉन ह्याच्यावरती जे तुम्ही कपड्यांचे फोटोज बघतात, राईट. ह्या सुद्धा कमर्शियल लाईफस्टाईल, म्हणजे जो ई कॉमर्स बेस्ड आपण म्हणतो, राईट. सो हे सुद्धा कमर्शियल लाईफस्टाईल फोटोग्राफीमध्ये येतात. सो बेसिकली कुठला प्रोडक्ट असेल किंवा काही तुम्हाला एक मेसेज कन्वे करायचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी कमर्शियल लाईफस्टाईलच्या अंडर येतात. आता तू मगाशी उल्लेख केलास तो कोको कोला या कंपनीचा केलास, तसे तू माझ्या मते स्प्राईटच्या प्रोडक्टसाठी पण काम केलेलं आहेस. येस. कोको कोला, स्प्राईट, अजून कुठलं माझा पण होतं का बहुतेक? सो कोको कोला इंडिया जे आहे, सो ह्याच्या अंडर स्प्राईट, माझा, कोको कोला, थम्सअप, लिम्का नाही, सो सॉरी, ऍक्च्युली लिम्का येतं. राईट. लिम्का येतं, परत किनले येतं, स्मार्ट वॉटर येतात. तर हे सगळे कोको कोला, म्हणजे CCI हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, राईट. ह्याचे हे सगळे प्रोडक्ट्स आहे. सो ह्याच्यामध्ये आपण मेजरली कोको कोला, थम्सअप, स्प्राईट, माझा ह्यांच्यासाठी आपण खूप सारे डिजिटल कॅम्पेन्स केले आहे, प्रिंट शूट ऍड्स केले आहे ह्यांच्यासाठी. एक ओव्हरऑल एक कॉन्टेंट आयडिएशन जे आपण म्हणतो, बेसिकली एका ब्रँडला जर सोशल मीडियावर प्रमोट करायचं असेल तर काय टाईपचे शॉर्ट्स घ्यावे, जसे आपण जिफ्स बघतो, स्टॉप मोशन बघतो, बरोबर. तो ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शूट करून देतो. आता याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट जी लिस्नर्सना ऐकायला भारी वाटेल, किंवा जेव्हा तू प्रोजेक्ट्स बद्दल पण सांगायचंस तेव्हा मलाही खूप छान वाटलं होतं, की या प्रोडक्ट्स बरोबर खूप सारे सेलिब्रिटीज बरोबर तू शूट केलेले आहेस. तर त्या शूट्सचा ओव्हरऑल म्हणजे सेटअप पासून एक्झिक्युशन पर्यंत आणि अप्रुव्हल अर्थात, तर हा जर्नी तुझ्यासाठी कसा होत गेला आणि तू ते कसं एन्जॉय केलंस, त्याचं एक्सपिरियन्स शेअरिंग जर का तू सांगितलंस. ओके. सो हे 2016-17च्या आसपासची गोष्ट आहे.
माझा एक मित्र आहे, तो कोको कोलामध्ये काम करतो आणि त्यांनी सांगितलं की अरे इंस्टाग्राम बहुत ट्रेंडिंग हो रहा है, कुछ कर सकते क्या इसमें, हमें ट्रेडिशनल शॉर्ट से बहुत बोर हो रहा है, तो कुछ प्लॅन कर सकते का. ऍट दॅट पॉइंट मी थोडेफार कमर्शियल कामं केलेले, बट दिस वॉज अ बिग प्रोजेक्ट. म्हणजे त्यांनी सांगितलं की रकुल प्रीत, अदिती राव आणि डायना पेंटी ह्या 3 सेलिब्रिटीज बरोबर शूट आहे. आणि ह्याच्या आधी मी एवढ्या बिग लेवलच्या सेलिब्रिटीज बरोबर काम केलं नव्हतं किंवा एक मोठ्या प्रोडक्शन हाऊस बरोबर कधीच असोसिएटेड झालो नव्हतो. शूट होता मुंबई शहरात. मुंबई शहर इज म्हणजे असं एक मोठी मछली आहे ती, आणि खूप मोठी मोठी लोक तिकडे आली आहे. खूप सारे लोक असं म्हणतात ना, अंधेरी नगरी आहे ती प्रकारचं. सो घरच्यांना एक होतं की अरे एवढा मोठा सेटअप तू मुंबईला नेणार, कसं ऍडजस्ट होणार सगळ्या गोष्टी. सो पहिल्या शूटला खूप खर्च केला मी, अननेसेसरी एक्सपेन्स खूप झालाय पहिल्या शूटला. राईट. पण दिस वॉज माय फर्स्ट टाइम की मी फिल्म सिटीचा एक कुठला स्टुडिओ बघितला असेल. ऍज सुन एज आय वॉज इन द स्टुडिओ, मोठ्या मोठ्या लाईट्स ज्यांचे नावही कधी ऐकले नसेल अशा प्रकारचे मी लाईट्स वगैरे तिकडे बघितले. आणि क्लायंट म्हणजे जो माझा मित्र होता वरुण, सो त्याचं एकच होतं की कुछ भी कर भाई, हमें अच्छे शॉर्ट्स चाहिए जो हम सोशल मीडिया पे यूज कर सकते हैं. राईट. प्रिंट शूट वाले हमें फोटोज देगे नाही, बिकॉज ऑब्व्हियसली त्यांचं एक वेगळं कॉन्ट्रॅक्ट असतं, एक वेगळं सगळं त्यांचं एनओसी वगैरे सगळं साईन केलेलं असतं. सो ते सोशल मीडियासाठी पोस्टिंग करायला तेवढं त्यांच्याकडे बजेट नसतं. तर आय वॉज लाईक की ठीक आहे. मग थोडंफार एन्व्हायरमेंट चेक केलं. पहिले अर्धा तास आय वॉज व्हेरी नर्वस की आय कॅन्ट डिरेक्टली गो अँड अप्रोच, आय डोंट नो हाऊ टू टॉक टू अ सेलिब्रिटी. किंवा एक ज्यावेळेस तुम्ही एका एजन्सी थ्रू असता तर एक थोडेसे प्रोटोकॉल फॉलो करायचे असतात. शुअर. सो तिकडे मग थोडे प्रोडक्शनवाल्यांची ओळख केली, इकडून शॉट घेऊ का, तिकडून घेऊ का. ज्यावेळेस मेन फोटोग्राफर शूट करत होता, आय वॉज द सेकंडरी फोटोग्राफर ॲट दॅट. आय वोंट इवन से सेकंडरी फोटोग्राफर, बट एक बॅकअप फोटोग्राफर बोलू शकतो असं. बट समहाऊ त्या एन्व्हायरमेंटमध्ये मी मॅचअप झालो, ट्यूनअप झालो बऱ्यापैकी. त्यांना रिक्वायरमेंट फक्त फोटोजचीच होती, बट माझ्या एंडनी मी त्यांना खूप सारे व्हिडिओ कॉन्टेंट पण दिलं. आणि ओव्हरऑल जे मेन क्लायंट होतं दे वर व्हेरी हॅपी विथ इट. आणि त्याच पद्धतीने तो शूट माझा 2 दिवसाचा होता. सो क्लायंट म्हटले की आकाश और 3 दिन आप रुक जाओ यहाँ पे, हमें मदत करो ये शॉट लेने में, हे कॉन्टेंट बनवायला. आणि तशी माझी ती एक जर्नी चालू झाली. आणि त्याच्यानंतर आफ्टर एव्हरी शूट आम्ही खूप साऱ्या गोष्टी मॉडिफाय करत गेलो, वेगळे वेगळे इक्विपमेंट आणत गेलो. एक गंमत अशी झालेली की फिल्म सिटीमध्ये काम करायला तुमच्याकडे एक युनियनचं कार्ड लागतं. आणि बिंग अ पुणेकर आपल्याला काहीच आयडिया नाही ह्याच्यात. सो एक शूट होता स्प्राईटचा माझा, आणि विलेपार्लेला हा शूट होता. म्हणजे बेसिकली मुंबईत कुठेही तुम्ही शूट करत असताना तुम्हाला फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, लाईटमॅन, असिस्टंट ह्याचे तुम्हाला युनियनचे कार्ड बनवावे लागतात. आणि पहिल्याच दिवशी होता शूटचा, मोठा आम्ही लाइटिंग सेटअप केला, ग्रीन बॅकग्राऊंड, ब्लू बॅकग्राऊंड सगळा सेटअप उभा केला. आणि अचानक 7-8 लोक आली अशी, आणि बंद करा असं. सो एक वेअरहाऊसच्या कोपऱ्यात आमचा हा सेटअप होता. बाहेर टीव्ही कमर्शियलचा शूट चालू होता आणि इकडे आम्ही आमचं शूट करणार होतो. आणि अचानक 4-5 लोक आली. ऑब्व्हियसली म्हणजे नवीन शहरात जर असेल तर माणूस घाबरतो अशा गोष्टी काही झाल्या. बरोबर. आणि 7-8 लोक आली, बंद करो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मला ऍट दॅट मोमेंट आपला एक तो थोडा पुणेरी ऍटिट्यूड होता की अरे काय बंद करा, माझा सेट आहे, मी शूट करतोय वगैरे. मग त्यांच्यापैकी लकीली बिंग अ महाराष्ट्रीयन असल्याचा हा एक फायदा झाला की त्यातला एक माणसाने पूर्ण नाव विचारलं की पुरा नाम क्या बताओ. म्हटलं आकाश जगताप. कुठून आलाय? म्हटलं पुण्यावरतून आलोय. मग त्यांनी साईडला घेतलं, त्यांनी समजवलं मला ऍक्च्युअली की असं तुम्ही शूट नाही करू शकत, जर तुमच्याकडे युनियनचं कार्ड नसेल तर यू विल बी इन बिग ट्रबल. लकीली हे आम्ही, आता तू पुण्याचाच आहे, मराठीच आहे, त्यामुळे त्यांनी जे काही ऍडजस्ट करून थोडेफार पैसे घेऊन त्यांनी मला ते लगेचच्या लगेच युनियन कार्ड, एक नंबर येतो प्रॉपर, तो मला बनवून पाठवला. सो या छोट्या छोट्या खूप साऱ्या एक्सपिरियन्सेस अशा मी बघत गेलो, तिकडे शिकत गेलो ऍक्च्युअली खूप साऱ्या गोष्टी. म्हणजे फर्स्ट शूटलाच आय वॉज व्हेरी नर्वस. प्रत्येक शूटला नर्वस असतो माणूस, बट कधी असं हे नाही झालं की अरे हे होणार नाही, हे करता नाही येणार, किंवा हे खूप अवघड आहे. समवेअर एक पॉझिटिव्ह माइंडसेट असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत गेल्या. खूप साऱ्या नवीन गोष्टी, नवीन लोकांशी भेटत गेलो. आणि आज जे आम्ही शूट करतोय ते एक फुल फ्लेजेड प्रॉपर आमचा स्वतःचा एक सेटअप उभा असतो. प्रत्येक टाईपचे व्हिडिओ लाईट, फोटो लाईट्स, या सगळ्या गोष्टी आम्ही तिकडे ऍज अ
की सेलिब्रिटीला काही प्रॉब्लेम होऊ नये, क्लायंटला काही प्रॉब्लेम होऊ नये, आणि मेन इम्पॉर्टंटली आउटपुट व्यवस्थित यावा. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एक लेसन शिकत गेलो आणि आज इकडे आहे. अमेझिंग. आता जेव्हा आपण फायनल फोटो किंवा फायनल व्हिडिओ बघतो सोशल मीडियावरती, त्याच्या मागे बऱ्याच साऱ्या गोष्टी घडत असतात हे लोकांना माहिती नसतं. त्यानिमित्ताने लोकांना कळलं की एवढ्या साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन मग तो एक फायनल फोटो आपल्याला सोशल मीडियावरती दिसतो किंवा कुठल्याही कॅम्पेनमध्ये तो दिसतो. आता याच्यात तू सांगता 2-3 गोष्टी मी हायलाईट करतो किंवा त्याचे सब क्वेश्चन्स विचारतो की एक तू एक्सपेन्सेस बद्दल बोललास, तर त्याच्याविषयी पण आपण थोडंसं बोलूया. दुसरं असं की जेव्हा तू कोका-कोला इंडियासाठी शूट करतोयस, त्यावेळेस डिरेक्टली कंपनी इन्व्हॉल्व्ड असतेच असं नाही. म्हणजे नाही. सो तो पण एक भाग सांग. तो बऱ्याच लोकांना माहिती नसतो, की एक एजन्सी असते, त्याच्यामध्ये बरीच क्रिएटिव्ह टीम असते वगैरे. तर ते सगळं तू थोडंसं डिस्टिल आउट कर. आणि मग या सगळ्यामध्ये ओव्हरऑल आता हे पहिल्या शूटचा तू एक्सपिरियन्स सांगितलास. पण आता 4, 5, 10 शूट झाल्यानंतर तुझ्या प्रोसेसमध्ये कसा फरक पडत गेला? वे यू प्लॅन द शूट असेल, प्लॅन द एक्सपेन्सेस असेल. तर पहिल्या शूटला एक्सपेन्सेस काय जास्त झाले? पहिल्या शूटला एक्सपेन्सेस असे झाले की त्यावेळेस खूप क्लूलेस होतो मी. म्हणजे एक्झॅक्टली मला एन्व्हायरमेंट काय हे माहिती नव्हतं की स्टुडिओ कसा असेल, लाइटिंग सेटअप कसा असेल. सो मी वेडिंग फोटोग्राफी पण करतो, त्यामुळे जे वेडिंग फोटोग्राफीमध्ये आपण पोर्टालाइट यूज करतो, तर मी ते सुद्धा माझ्यासोबत कॅरी केलेले. त्याच्यानंतर मी स्ट्रोब लाईट, जे एलिंक्रोमचे जे स्टुडिओ लाईट्स येतात, जे फ्लॅश पडतो, बरोबर, सो मी त्याचे 6 सेट कॅरी केलेले. बापरे. माईक सेटअप कॅरी केलेला. त्याच्यानंतर 3 ट्रायपॉड कॅरी केलेले. भरपूर सारे लेन्सेस कॅरी. म्हणजे ऑब्व्हियसली हा एन्व्हायरमेंटची झिरो आयडिया असल्यामुळे मला माहिती नव्हतं की काय लागेल तिकडे. आणि मुंबई बिंग एक नवीन शहर असल्यामुळे तेवढे रिसोर्सेस माझ्याकडे नव्हते की मला लास्ट मोमेंटला इक्विपमेंट अरेंज होईल. सो त्यामुळे मग मी त्या पॉइंट ऑफ व्ह्यू होतो की खूप साऱ्या गोष्टी घेऊन जाऊ आपण. म्हणजे तयारी ठेवली ती तुझ्याकडे? तयारी ठेवली होती, येस. आणि त्यातले खरं सांगायचं झालं तर फक्त कॅमेरा आणि 2 लेन्सेस ह्याचाच यूज झाला, आणि ट्रायपॉड. ह्याच्या व्यतिरिक्त काही यूज झालं नाही. सो ऑब्व्हियसली काही गोष्टी मी रेंट आउट केलेल्या. बरोबर. प्राइम्स अँड झूम्स आहे, पुना फिल्म सेंटर आहे. सो ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलं ह्या गोष्टींमध्ये. म्हणजे खूप वेळा असं होतं की जे प्राइम्स अँड झूमचे ओनर आहे अभिजित सर, सो ह्यांना मी ज्यावेळी सांगितलं, ते मला म्हटले तुला काही मदत लागली तू सांग, वी विल प्रोव्हाइड यू विथ द इक्विपमेंट. खूप वेळा असंही असायचं, मी मुंबईला असायचो, दुसऱ्या दिवशी मला गरज पडायची, सो ते इक्विपमेंट मला मुंबईलाही पाठवायचे. म्हणजे आता त्यांनी ऑब्व्हियसली चालू केलंय मुंबईसाठी, बट बॅक देन त्यावेळेस नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी. सो इकडे मेजरली माझा कॉस्ट हा पहिल्या शूटला तिकडे हे झाला. ऑब्व्हियसली सेकंड शूटला मी थोडं अजून प्लॅनिंग केलं. प्लॅनिंग करायच्या आधी एक क्लायंट ब्रीफिंग होतं. सो एक प्रोसिजर सांगतो मी की शूट कसा एक्झिक्यूट होतो. शुअर. सो स्टार्ट असं होतं की पहिले क्लायंटकडून एक रिक्वायरमेंट येतं की फॉर एक्झाम्पल एक सोशल मीडिया कॉन्टेंट आपल्याला बनवायचं आहे, तर त्याच्यामध्ये एक सेलिब्रिटी आहे, त्यांचे काही आपल्याला स्टॅटिक शॉट्स घ्यायचे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझाची बॉटल आहे, तर बॉटल पकडून काही शॉट्स, काही कन्झम्पशन शॉट्स काही घ्यायचे आहे. त्याच्यानंतर त्यांना थोडेफार व्हिडिओज लागतात, 5 सेकंड 10 सेकंडच व्हिडिओ लागतात. किंवा जे आता आय डोंट नो करतात की नाही लोक, बट पहिले खूप ट्रेंडी होतं की गणेश चतुर्थीच्या विशेष किंवा हॅपी दसरा, हॅपी दिवाळी, मेरी क्रिसमस, ह्या सगळ्यांचे आम्ही बाईट्स आम्ही बनवायचो. सो हा एक ब्रीफ यायचा सुरुवातीला क्लायंटकडून. मग त्याच्यानंतर आम्ही प्रोडक्शन टीम बरोबर कोऑर्डिनेट करतो की सेलिब्रिटीचे आउटफिट्स काय आहे, टीव्हीसी कसा शूट होणार आहे, टीव्हीसी वरती आम्ही शूट करू शकतो का नाही करू शकत. ह्याच्यामध्ये तुमचं एक डिरेक्टर बरोबर एक चांगलं ट्युनिंग जमलं पाहिजे. खूप वेळा डिरेक्टर नाही म्हणतात, खूप स्ट्रिक्ट, खूप फोकस डिरेक्टर असेल तर त्याला आवडत नाही कोणी मध्ये मध्ये केलेलं. सो ह्याच्यात पण एक लक्ष देऊन ठेवावं लागतं की चान्सेस आहे का आपल्याला तिकडे शूट करायचे. ते नसेल तर मग आपण आपल्या सेटवरती काय काय करता येईल. मग ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण एक प्लॅनिंग, एक मूड बोर्ड बनवला जातो बेसिकली. खूप इझी आहे मूड बोर्ड, शब्द मोठा आहे बट कॅनव्हावरती खूप इझिली बनवला जातो. बेसिक ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याला डिस्क्राईब करायचे की आउटफिट्स काय असणार आहे, पोजेस काय असणार आहे, मेकअप कसा पाहिजे, लाइटिंग कशी पाहिजे, आणि एक ओव्हरऑल नंबर ऑफ शॉट्स किती घ्यायचे आहे आपल्याला. सो हे आम्ही मूड बोर्ड असा बनवला जातो. हा मूड बोर्ड
क्लायंट बरोबर शेअर होतो, एजन्सी बरोबर शेअर होतो, सेलिब्रिटीच्या मॅनेजर बरोबर शेअर होतो. राईट. सो त्यांच्याबरोबर ह्याचं डिस्कशन केलं जातं की हे असे शॉर्ट्स आम्हाला घ्यायचे, बिकॉज सेलिब्रिटीचा एक टाइम फ्रेम असतो, एक स्पेसिफिक टाइम मध्येच ते लोक येतात, शूट करतात. तिकडे असं नाहीये की 6 तास 8 तास असे काही देत नाही. ते हार्डली 40 मिनिट्स 30 मिनिट्स ॲट द मॅक्स. म्हणजे रणवीर सिंगचं शूट मी 20 मिनिटांमध्ये केलं आहे आणि जवळजवळ आम्ही एक 25 कॉन्सेप्ट आम्ही त्या 20 मिनिटांमध्ये कव्हर अप केले क्या आहे. बात आहे. सो तो एक टाइमलाईन एक असं म्हणजे एक बंदूक असते आपल्या डोक्यावरती, बिकॉज तो टाइम एक्सीड झाला तर एजन्सी ओरडती, सेलिब्रिटी मॅनेजर ओरडतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आधीच आम्हाला प्री प्लॅनिंग कराव्या लागतात. मेक सेन्स. आणि ज्यावेळेस शूटचा दिवस असतो त्या दिवशी पण आम्ही सेलिब्रिटीचा शूट करायच्या आधी आम्ही त्यांना सगळे आयडिएशन परत एकदा दाखवतो, पेपरवर प्रिंट करतो. खूप वेळा आपण म्हणतो की डिजिटल एरा आहे, बट पेपरची गरज पडते, बिकॉज इझिली यू कॅन टर्न अराउंड पेपर. हे करायचंय. ह्याच्या व्यतिरिक्त सेटअप उभा केला जातो. आता जर व्हिडिओ असेल तर मग आम्ही क्रोमा सेटअप यूज करतो, ग्रीन स्क्रीन, ब्लू स्क्रीन, डिपेंड्स कॉस्ट्युम काय आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक फोटोसाठी एक वेगळा सेटअप उभा केला जातो, ज्याच्यामध्ये स्टुडिओ लाईट्स यूज केले जातात. राईट. सो दॅट तो एक शार्पनेस, एक क्रिस्पीनेस यावा फोटोमध्ये. सो असे आम्ही 2 सेटअप उभे केले जातात. हे झाल्यावरती सेलिब्रिटी येतात, पटापट आम्ही एक ऑब्व्हियसली मोठा थर्माकॉल असतो जिकडे आम्ही मोठे प्रिंट्स काढून लावले असतात की हे असे शॉर्ट्स आम्हाला घ्यायचे आहे. हे झाल्यावरती आम्ही त्याला टिक मार्क करतो किंवा तो पेपर काढून ठेवतो. सो कन्फ्युजन नसावा, बिकॉज टाइम फ्रेम मध्ये आम्हाला काम करावं लागतं. यू नीड टू बी व्हेरी परफेक्ट तिकडे. सो हे झाल्यावरती ऑब्व्हियसली नंतर पोस्ट प्रोडक्शनचा पार्ट येतो. एडिटिंग केलं जातं, बॅकग्राऊंड चेंज केलं जातं. सो आणि हे झाल्यानंतर सगळ्यात पहिले क्लायंटचा अप्रुव्हल घ्यावा लागतो. ह्याच्यावरती तुम्ही डिरेक्टली पोस्ट नाही करू शकत. क्लायंटचा अप्रुव्हल झाल्यावरती तुम्हाला सेलिब्रिटी मॅनेजरचा अप्रुव्हल घ्यावा लागतो, बिकॉज काही ब्रँड कॉन्फ्लिक्ट तर नाहीये ना त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल थम्सअप साठी करतोय तर कपड्यांमध्ये कुठला लोगो दिसतोय का, किंवा कुठला दुसरा ब्रँड प्रमोट होतोय का, तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि मग ह्या गोष्टी जाऊन पोस्ट केल्या जातात. बरोबर. सो हा एक बेसिक वर्कफ्लो आहे कामाचा. आता कॉस्टिंगचं ज्यावेळेस आपण बोलतो, सो पहिले क्लायंटकडून एक बेसिक आयडिएशन ज्यावेळेस येतो, एक मूडबोर्ड बनवायचा असतो, सो त्यावेळेस आम्ही कॉस्टिंगवरती वर्कआउट करतो. कॉस्टिंगमध्ये हे खूप युजफुल राहील नवीन फोटोग्राफर्सला किंवा बडिंग फोटोग्राफर्सला, की पहिले लिहून काढा सगळ्या गोष्टी की तुम्हाला काय काय इक्विपमेंट लागणार आहे. खूप वेळा आपण असं अंदाजे सांगतो की नाही 50,000 होतील, 1,00,000 रुपये होतील, बट तुम्हाला ऍक्च्युअली तुमचं कॉस्ट किती आहे. पहिली गोष्ट तर प्रोडक्शन कॉस्ट, म्हणजे लाइटिंग, कॅमेरा, लाइटिंग सेटअप करणारी जी माणसं असतात, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी. ट्रान्सपोर्टेशन आपण सगळ्यात मोठी गोष्ट विसरतो. आपण खूप वेळा जो स्वतःचीच गाडी आहे तर कशाला पकडायचं, बट तुम्हाला त्यासाठी पेट्रोल डिझेलचा खर्च येतो. ह्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शनला किती खर्च येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त क्लायंटनी जर सांगितलं की आम्हाला 10 फोटोज हवे एडिट करून, पण नंतर क्लायंट म्हणतो की नाही आम्हाला 20 फोटोज हवे, तर तुम्ही एक त्याची पण एक कंटिंजन्सी एक रेडी ठेवली पाहिजे की ओके 10 फोटोजचं कॉस्टिंग फॉर एक्झाम्पल पर फोटो आम्ही 500 रुपीज किंवा 1,000 रुपीज आम्ही घेऊ. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोटेशनमध्ये मेन्शन कराव्या लागेल. सेकंडली एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे मी आजच्या ह्याच्यामध्ये बघतो, जे खूप सारे फोटोग्राफर चूक करतात. प्रोडक्शन कॉस्ट लावतात, एडिटिंग कॉस्ट लावतात, बट स्वतःची कॉस्ट त्याच्यामध्ये ते कधीच मेन्शन नाही करत. बरोबर, की मी 4 तासासाठी काम करणार आहे, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी करणार आहे. सो खूप सारे फोटोग्राफर्स ही मिस्टेक करतात. सो ते कधीच अंडर एस्टिमेट करू नका, बिकॉज तुमच्या टाइमची पण एक व्हॅल्यू आहे आणि तुम्ही त्या अकॉर्डिंगली तुम्हाला एक कॉस्टिंग त्याचं एक डिसाईड केलं पाहिजे की ओके मी आर्ली बेसिस एवढं चार्ज करेल किंवा पर डे बेसिस मी एवढं चार्ज करेल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं कोटेशन क्लायंटला जातं. ऑब्व्हियसली असं नाही म्हणू शकत की मोठा क्लायंट आहे तर इमिजिएटली अप्रुव्हल मिळतं. बरोबर. नेगोशिएशन हे सगळीकडे होतं. सगळेजण अरे कमी कर थोडं, हे जास्त आहे. सो समवेअर एक मिड पॉइंटला तुम्हाला यावं लागतं. ऑब्व्हियसली एक बजेटिंगच्या खाली तुम्ही येऊ नाही शकत. एक थोडा मार्जिन ठेवायचा की क्लायंट थोडंसं नेगोशिएट करणार आहे. सो त्या हिशोबाने एक फायनल पॉइंटला येतं आणि मग तुमचं अप्रुव्हल होतं. बरोबर. आता अप्रुव्हल तर मिळालं आहे, शूटची डेट डिसाईड झाली आहे, पण पेमेंट काय, जे लोकांना एक खूप कॉमन हे असतं की खूप सारे वेडिंग फोटोग्राफर्स पण हे विषय बोलतात की अरे पेमेंट येत नाहीये आमच्याकडे,
क्लायंट पेमेंटला डिले करतोय. सो छोटी ऑर्गनायझेशन असो, मोठी ऑर्गनायझेशन असो, पेमेंट सगळीकडे डिले होतात. ह्याचं कारण कोणालाच माहिती नाही की का डिले होतात, की कोण डिले करतं, मुद्दामून होतं का हे इंडस्ट्री स्टँडर्ड झाले की पेमेंट तो डिले करणंही आहे. राईट. सो त्यामुळे थोडा पेशन्स ठेवायचा. जेवढं होईल तेवढं तुमची प्रोडक्शन कॉस्ट निघेल, तुमच्या माणसांची कॉस्ट निघेल. एवढा तरी तुम्ही एक ऍडव्हान्स क्लायंटकडून घ्यावा. म्हणजे शक्यतो मी तर हे क्लिअरली केलंय क्लायंटला. खूप वेळा असं झालंय की फुल शूट झाला आहे आणि पेमेंट आलं नाहीये. 6 महिने 8 महिने पेमेंट यायला वेळ लागतो. सो थोडे कंटिंजन्सी तुम्हाला एक बॅकअप रेडी ठेवावं लागतो खूप वेळा. ऑब्व्हियसली तुम्ही क्लायंटला खूप पण फोर्स करू नाही शकत राईट. की मला पेमेंटच द्या. ह्यानी तुमचा क्लायंट पण जाऊ शकतो. समवेअर तो एक फ्रेंडली रिलेशन बनवावा लागतो क्लायंट बरोबर किंवा एजन्सी बरोबर. तसं झाल्यावरती तुम्हाला ऑब्व्हियसली एक 20-30% पेमेंट रिलीज होतं. कॅम्पेन लॉन्च रिलीज झाल्यानंतर आउटपुट कसा आहे त्याच्यानंतर एक 20-30% रिलीज होतो. आणि मग शेवटचे 40% इज अ स्ट्रगल तुमच्यासाठी. तो तुम्हाला क्लायंट बरोबर सारखं फॉलोअप घ्यावा लागतो. त्यांना मेसेज करावं लागतं. ऑब्व्हियसली गुड मॉर्निंग गुड नाईट वाले मेसेजेस नाही, बट काय नवीन काम आहे समवेअर कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी टाकाव्या लागतात आणि असं करून तुम्हाला तुमचं पेमेंट मिळतं. पण आता ह्या पेमेंट रिलेटेड गोष्टी मोस्टली थोड्या एक्सपिरियन्सनी शिकायला मिळतात ऑब्व्हियसली. पण तू जे आता पॉइंट सांगितलेस ते जर इन्कॉर्पोरेट केले सुरुवातीलाच, कॉन्ट्रॅक्ट सायनिंगचा असेल, पेमेंट टर्म्स असतील, तर ऍटलिस्ट थोडासा भाग तरी सिक्युअर होऊ शकतो. डेफिनेटली. आणि मग त्याचं प्रेशर राहत नाही. कारण आता जसं ज्या लेवलला तू सांगतोय, समजा आता एखादा फोटोग्राफर जर महिन्यात 5-6 शूट करत असेल तर ऑलरेडी त्याचा ऑपरेशनल एक्सपेन्स पण मोठा असतो. म्हणजे इक्विपमेंट असेल, माणसं आहेत. बऱ्याचदा नवीन फोटोग्राफर्स लाईट सेटअप करणाऱ्या माणसांची कॉस्ट पकडत नाहीत. किंवा तू म्हणलं तसं ट्रान्सपोर्टेशन हा एक खरंच असा विषय आहे की जो गृहीत धरला जातो. तर हे फार इम्पॉर्टंट गोष्टी त्याच्यामधनं येतात. आता जेव्हा तू एक कॅम्पेन केलं होतंस ऑलिम्पिक्सच्या वेळेस, तर त्याविषयी पण सांग. आणि एक मला असं सांगायला आवडेल लोकांना की डिस्क्रिप्शनमध्ये मी आकाशचे इंस्टाग्राम आणि जॅम वेडिंग्सचं पण इंस्टाग्राम लिंक देईन. तर त्याच्यावरती बरेच सेलिब्रिटीजचे फोटो आहेत, पण ते काम त्यांनी मे बी 2 वर्षापूर्वी केलेलं आहे. तर त्याच्यात बऱ्याच कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स असतात जे आपल्याला माहिती नसतं. आणि मग त्याच्या प्रोफाईलवरती ते फोटो येण्यासाठी त्याला बरेच दिवस थांबावं लागतं. तर ते पण तू थोडंसं सांग की. सो खूप वेळा काय होतं की बिहाइंड द सीन्स जे आपण घेतो, म्हणजे इंस्टाग्रामवरती आपण स्टोरी टाकतो की आज हे शूट करतोय किंवा ह्या सेलिब्रिटी बरोबर करतोय, आणि त्याच्यानंतर खूप लोक मला विचारतात की अरे रणवीर सिंग का शूट का फोटोज कब दिखेगा, कब डालेगा इंस्टाग्राम पे, हमें कब वो लाईव्ह. सो खूप वेळा काय असतं की ज्यावेळेस मोठा ब्रँड, मोठे सेलिब्रिटीज इन्क्लूड असतात, सो त्यावेळेस तुमच्याबरोबर NOC आणि NDA इज नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट हे साईन केलं जातं. आणि ज्यावेळेस हा साईन होतो त्यावेळेस तुम्ही हे फोटोज कुठेच यूज नाही करू शकत. एक प्रॉपर जर यूज झाले किंवा फोटोज लीक झाले, हा पण एक खूप मोठा पॉइंट आहे जो आम्हाला लक्षात ठेवावा लागतो. राईट. की शूट झाल्यावरती हार्ड डिस्क आहे ज्याच्यामध्ये डेटा आहे हा माझ्याकडेच पाहिजे, किंवा डिरेक्टली जो मेन ऑथराइज्ड पर्सन आहे ह्याच्याकडे हे फोटोज पोचले पाहिजे. राईट. मध्ये आधी कुठे हे लीक झाले तर सांगू नाही शकत. खूप सारे लिगल केसेस होतात, लॉयर शोधा, काहीतरी एक सेटलमेंट करा, बट खूप वेळा होत नाही अशा गोष्टी. बट एक आपण प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे. खास करून नवीन जर तुम्ही असे काही शूट्स घेत असाल तर ही काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. आणि खूप वेळा काय होतं की आजच्या काळामध्ये लोकांना सोशल मीडियावरती पोस्टिंग करणं, एक शो ऑफ करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे खूप सारे नवीन फोटोग्राफर पण ही चूक करतात की भले नॉट नेसेसरी मोठा ब्रँड आहे, पण जरी छोटा ब्रँड असेल, क्लोदिंग ब्रँड असो किंवा प्रोडक्ट ब्रँड असेल, काही स्किन केअर ब्रँड असेल, सो तुम्ही शूट करतात, तुम्ही त्यांचे आउटफिटचे बिहाइंड द सीन्स वगैरे टाकतात, बट एक बेसिक ह्युमन टेंडन्सी अशी असावी ना की जोपर्यंत क्लायंट पोस्ट करत नाही तोपर्यंत आपण पोस्ट नाही करावं. NDA साईन केलाय नाही केलाय, बट फर्स्ट प्रेफरन्स ऑलवेज हा क्लायंटला दिला पाहिजे, किंवा तो एक फ्रेश कॉन्टेंट जो येतो तो क्लायंटच्या थ्रू आला पाहिजे. बरोबर. तुम्ही शूट क्लायंटसाठी करताय, स्वतःसाठी करत नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी कोलॅबोरेशन वाले शूट करतात
किंवा जिकडे पेमेंट बद्दल काही कमिशन बेस्ड काही नसेल, तर त्यावेळेस ऑब्व्हियसली तुम्ही, बट स्टील आय वुड सजेस्ट की एक क्लायंटला प्रत्येक गोष्टीला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे, बिकॉज आपण त्यांना फोटोग्राफी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सो ह्या गोष्टींची नेहमी आपण काळजी घ्यावी की डिरेक्टली फोटोज पोस्ट नाही करावे. सिमिलरली आता व्हेरी रिसेंटली मी जो एक पोस्ट केला आहे, सो त्याचं कॉन्ट्रॅक्ट माझं एक महिन्या आधी संपलं. सो 1 महिना संपला, माझ्याकडे फोटोज रेडी होते, मी एडिट करून रेडी ठेवलेले की संपलं की आपण पोस्ट करावं. बट स्टील एक कर्टसी म्हणून आपण क्लायंटला सांगतो की ओके, मी कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे, मी आता हे फोटो पोस्ट करतोय. त्यांना एक इन्फॉर्म करणं नेहमी बेटर आहे, बिकॉज सांगता येत नाही की पुढे काय इश्यू होऊ शकतो. एक इन्फॉर्म केल्याचा एक तुमच्याकडे प्रूफ राहतो. क्लायंटनी मला ओके थम्सअप पाठवलं की ऑल द बेस्ट, पोस्ट करू शकतो तू. त्याच्यानंतर मी फोटोज पोस्ट केले. मेजरली कमर्शियल शूट्सला हे खूप लक्ष ठेवावं लागतं, आणि क्लोदिंग ब्रँड सोबत पण हे खूप लक्ष ठेवावं लागतं, बिकॉज खूप वेळा काय होतं की त्यांना एक काहीतरी एक बिग लॉन्च करायचा असतो, एक स्पेशल लॉन्च करायचा असतो, किंवा त्यांना त्यांचे आउटफिट्स कोणाला दाखवायचे नसतात. बट मार्केट एवढं छोटं आहे की इमिजिएटली दुसऱ्या डिझायनर्सला, दुसऱ्या लोकांना हे डिझाईन्स पोहोचतात. बरोबर. सो मेक शुअर की तुम्ही हे क्लायंट बरोबर एकदा क्लिअर आउट करा. हे मी खूप वेळा बघतो खूप सारे फोटोग्राफरच्या स्टोरीमध्ये. आता मी ज्यावेळेस स्प्राईट आणि ह्याचा शूट केलेला, त्यावेळेस मी फक्त सेटअपचा फोटो टाकलेला. कुठल्या सेलिब्रिटीचा शूट करतो, तिने आउटफिट काय घातलं आहे हे काहीच आम्ही डिस्क्लोज करत नाही. जोपर्यंत लॉन्च होत नाही, क्लायंटचं अप्रुव्हल येत नाही, त्याच्यानंतरच आम्ही हे अपलोड करतो. आता स्टार्टअप्सचा जर का विचार केला तर भरपूर सारे नवीन प्रोडक्ट्स घेऊन येणारे स्टार्टअप्स आहेत. मे बी अगदी नवीन म्हणजे 3-1 महिने झालेत चालू होऊन, किंवा काही वेळेस 1-1.5 वर्ष मार्केटमध्ये आहेत. क्लोदिंग ब्रँड असतील, कॉस्मेटिक असेल, हँडमेड प्रोडक्ट्स असतील, अजून काही बऱ्याच गोष्टी म्हणजे स्टेशनरी ट्रेडर्स असतील. तर या लोकांमध्ये ना, त्यांना सोशल मीडियावरती कॉन्टेंट टाकायचं हे माहिती आहे आता बऱ्यापैकी, पण त्या कॉन्टेंटची क्वालिटी फोटो किंवा व्हिडिओची ही कशी असायला पाहिजे हे थोडंसं बहुतेक लूज एंड दिसतोय मला. तर अशा स्टार्टअप्सला तू काही चेकलिस्ट सारखं किंवा काही इन्साइट्स शेअर करू शकतोस का, की जे त्यांनी कुठल्याही फोटोग्राफर बरोबर काम करताना किंवा स्वतः जर फोटोग्राफी करत असतील तर त्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून त्यांचं कॉन्टेंट चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होईल. ओके, सो फर्स्टली मला एक म्हणजे मी माझ्या टीम बरोबर पण ह्या गोष्टी डिस्कस करतो की आम्हाला स्टार्टअप्स खूप आवडतात. म्हणजे स्टार्टअप्स बरोबर काम करायला नाही खूप वेगळी मजा आहे. एक खूप इनोव्हेटिव्ह आहे स्टार्टअप्स बरोबर काम करणं. सो त्यामुळे जर म्हणजे असं पर्सनल ब्रँडिंग करत नाहीये, बट जर तुम्ही स्टार्टअप आहे आणि तुम्हाला नक्कीच जर तुमच्या प्रोडक्टचे काही प्रोफेशनल शॉट्स घ्यायचे आहे, तर नक्कीच आम्हाला खूप आवडेल हे करायला, बिकॉज स्टार्टअप इज समथिंग म्हणजे दे आर मेकिंग समथिंग न्यू. सो ह्या गोष्टींना आम्ही कसं सिम्प्लिफाय करू शकतो किंवा त्यांचा प्रोडक्ट अजून लोकांपर्यंत पोहोचू शकतो, सो ह्या गोष्टी करायला आम्हाला खूप आवडतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे खूप वेळा स्टार्टअपचं असं असतं की बजेटचा इश्यू असतो की आम्ही एक प्रोफेशनल टीम हायर नाही करू शकत, बट यू कॅन डेफिनेटली रीच आउट टू मी आणि ह्याच्यावरती आपण नक्कीच एक काही ना काही एक सोल्युशन करू शकतो की काय पॅरामीटर पर्यंत आपण शूट करू शकतो. थोड्याफार इनपुट्स आम्हाला क्लायंट कडून पण लागतात, बट नक्कीच जर स्टार्टअप असेल तर आम्हाला खरंच काम करायला खूप आवडेल त्यांच्याबरोबर. चेकलिस्ट ज्यावेळेस आपण म्हणतो, सो त्यावेळेस जे स्टार्टअप्स आहे ह्यांना एक गोष्ट मला सांगायला आवडेल की मेक शुअर की तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर हायर करताय किंवा तुम्ही स्वतः प्रोडक्ट फोटोग्राफी करताय, मेक शुअर की तुमचा प्रोडक्ट परफेक्ट असावा. ऑब्व्हियसली खूप वेळा पॉसिबल नसतं की लेबलिंग परफेक्ट यावं, किंवा जर आता एक खूप रिसेंट शूट मी केलं एका स्टार्टअपसाठी, त्यावर केमिकल बनवतात ते फ्लोर क्लिनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीचे. खूप वेळा त्यांचे प्रोडक्ट काही चेपले होते, स्टिकर फाटलेलं किंवा स्टिकरमध्ये एक छोटासा बबल आलेला. तर मेक शुअर की ज्यावेळी तुम्ही प्रोडक्ट फोटोग्राफी करायला देताय फोटोज, प्रोडक्ट परफेक्ट असावं जेणेकरून आउटपुट अजून सुंदर पद्धतीने येतो. सेकंडली, एक तुमचे स्टार्टअप आहे, तुमचा नवीन ब्रँड आहे, तर एक ब्रँड आयडेंटिटी काय आहे तुमची. सो ब्रँडला काय लेवलवरती तुम्हाला न्यायचं आहे किंवा तुमचं एक टार्गेट ऑडियन्स काय, हे नक्कीच तुम्ही फोटोग्राफरला कन्वे करा, बिकॉज फोटोग्राफर हा खूप वेगळ्या वेगळ्या लेवलवरती विचार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जसं मी सांगितलं की छोटा ब्रँड आहे, केमिकल बेस्ड ब्रँड आहे, बट
मी विचार करतोय की हार्पिक, परत लायझॉल, मी ह्या लेवलचा विचार करतोय. तर ऑब्व्हियसली क्लायंटला ते अफोर्डेबल होत नाही. बट यू नीड टू डिसाईड की काय टाईपचे तुम्हाला शॉर्ट्स हवे, एक टार्गेट ऑडियन्स काय असावा. सो त्या अकॉर्डिंगली आपण त्याला तशा सेटअपमध्ये, तशा एन्व्हायरमेंटमध्ये आपण शूट करू शकतो. राईट. खूप साऱ्या स्टार्टअप्सला असं आहे की बजेटिंग हा एक खूप मोठा इश्यू आहे. डेफिनेटली खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतःहून करू शकता. टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झाली आहे. जसं आपण AI बद्दल बोलत होतो, राईट. तर खूप सारे AI बेस्ड सॉफ्टवेअर आले आहे जे खूप इझिली विदाउट हॅव्हिंग टू मच नॉलेज तुम्ही तुमचा फोटो टाकला तर इट कॅन प्लेस इट ऑन डिफरंट बाकग्राऊंड. ऑब्व्हियसली समवेअर हे फोटोग्राफरचं मार्केट थोडं कमी होतंय, बट कधी ना कधी तुम्हाला फोटोग्राफरची गरज पडेलच, बिकॉज जो एक तो ह्युमन टच पाहिजे त्या फोटोजला, तो फोटोग्राफरच देऊ शकतो ऍट दिस पॉइंट. फ्युचरमध्ये सांगता येत नाही की AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय करू शकतो, बट ऍट दिस पॉइंट नक्कीच तुम्ही खूप सारे AI बेस्ड सॉफ्टवेअर वापरू शकता, कॅनवा वापरू शकता, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रोडक्ट जास्त हायलाइट करू शकाल. नेक्स्ट थिंग असं आहे की फक्त फोटोजवरती फोकस नका करू. छोटे एक 5 सेकंडर 10 सेकंडर व्हिडिओजकडे पण लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ हा एक फॉर्मॅट खूप ट्रेंडी आहे आजच्या काळामध्ये. रील्स खूप ट्रेंडी आहे. सो मेक शुअर की फॉर एक्झाम्पल वॉटर बॉटल जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मेक शुअर की लहान मुलगा येतोय, बॉटल पकडतोय, झाकण उघडून पाणी पितोय, हा एवढा शॉट जरी तुम्ही यूज केला एक छान बॅकग्राऊंड मध्ये, डे लाईट मध्ये, तर डेफिनेटली हा कनेक्ट करू शकतो लोकांशी. सो त्यामुळे मी म्हटलं की ब्रँड आयडेंटिटी डिफाईन करणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला काय रीच करायचंय, काय मेसेज कन्व्हे करायचा आहे. नेहमी प्रत्येक जागेवरती प्रोडक्ट दाखवणं गरजेचं नाहीये. समवेअर तो एक इमोशन किंवा त्याचा यूज कसा होऊ शकतो, तर ह्या गोष्टी जर तुम्ही फोकस केल्या तर डेफिनेटली तुमचा रीच वाढेल, तुमची ग्रोथ होईल त्या कॉन्टेंट वाईज, आणि सेकंडली सेल वाढेल. या ऑब्व्हियसली म्हणजे सेल वाढवण्यासाठीच तर सगळे गोष्टी करत असतात. आणि याच्यात एक मला पॉइंट थोडा अजून एक्सपॅन्ड करावासा वाटेल की ज्या पद्धतीने तू सांगतोयस त्या ह्यानी एकतर रेग्युलर कॉन्टेंट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा हे स्टार्टअप्समध्ये पाहिलं जातं की नवीन प्रोडक्ट असतं, नवीन लॉन्च असतो, त्यावेळेस जरा जोश जास्त असतो आणि मग पहिले 10 प्रोडक्ट्सचं खूप छान शूट केलं जातं. नंतर जे प्रोडक्ट्स येतात त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं. तर एखादी कंपनी, एखादा फोटोग्राफर, एखादी क्रिएटिव्ह टीम ही कायम सोबत ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मग पिरियडिकली तसं चांगलं कॉन्टेंट एकतर तयार केलं जाईल. डेफिनेटली. आणि एक अजून पॉइंट मला असा डिराईव्ह करावासा वाटतोय की फोटोग्राफर किंवा फोटोग्राफी टीमकडे फक्त ते फोटो काढतात असं टीम न पाहता थोडंसं क्रिएटिव्ह पार्टनर म्हणून जर बघायला चालू केलं स्टार्टअप्सनी, तर आय थिंक ते थोडंसं बेनिफिशियल होईल. लॉंग टर्म कामं होत राहतील, बजेट्स ॲडजस्ट होत राहतील. कारण की फोटोग्राफी टीम जर का चांगले इनपुट्स देत असेल तुमचं प्रोडक्ट प्रेझेंट करण्यासाठी, तर ते स्टार्टअपसाठी डेफिनेटली उपयोगी असेल. येस. सो ॲक्च्युली आधी फोटोग्राफर ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेस लोकांच्या डोक्यात काय आहे की हा येणार, आमच्या प्रोडक्टचे फोटो काढणार आणि पैसे घेऊन जाणार. सो आत्ताच्या काळामध्ये ती गोष्ट खूप चेंज झाली आहे. फोटोग्राफरचं काम फक्त फोटो काढणं नाहीये, तर एक आयडिया क्रिएशन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त कॅमेरा घेऊन आले, लाईट्स घेऊन आले, तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंडवर किंवा कुठल्याही एक स्टेज सेटअपवरती तुम्ही फोटो काढले आणि गेले, तर त्या गोष्टी नाही चालू शकत आता. आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला एक क्लायंटला कसा ह्याचा बेनिफिट होऊ शकतो ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा आपण असं विचार करतो की नाही, आपण फोटो काढले, आपलं काम झालं, आपल्याला पैसे मिळाले, तर हे आजच्या काळामध्ये लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी होणार नाही. तुम्हाला क्लायंटचा सेल कसा वाढवता येईल तुमच्या फोटोग्राफी थ्रू, ह्याचा खूप विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे जसं तुम्ही आता बोलला की एक क्रिएटिव्ह टीमच्या हिशोबाने विचार करणं खूप गरजेचं आहे. सो ज्यावेळेस पण मला कुठला क्लायंट अप्रोच करतो, मी त्यांना सांगतो की मला प्रोडक्टचे फोटोज पाठवा किंवा सॅम्पल पाठवता आला तर सॅम्पल पाठवा, आणि मी अनालाइज करतो की ह्याला मी माझ्या डे टू डे लाईफमध्ये कसा यूज करू शकतो आणि ह्याला मी कसं बाकी लोकांपर्यंत कन्व्हे करू शकतो. सो मी ह्या आयडियाला घेऊन विचार करत असतो आणि ह्याच्या अराउंड आय रिव्हॉल्व्ह अराउंड द थॉट की माझा फोटो असा पाहिजे की एक नॉर्मल माणसाने जरी बघितला, फॉर एक्झाम्पल पाण्याची बॉटल घ्या किंवा टी शर्ट घ्या, टी शर्टला मी फक्त व्हाईट बॅकग्राऊंड वरती मॉडेल उभा आहे, हात इकडे तिकडे करून पोज करतोय, ह्याच्या व्यतिरिक्त जर मी
त्याच्या थ्रू जर एक मेसेज कन्वे करू शकलो राईट. तर लोक जास्त रिलेट करू शकेल. सो त्यामुळे क्रिएटिव्ह टीमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ऑब्व्हियसली क्रिएटिव्ह एजन्सी हे एक वेगळं टॉपिक आहे. येस येस पण फोटोग्राफरनी त्याचं नॉलेज त्या गोष्टीमध्ये थोडं एक्सपांड करणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. नॉट जस्ट दॅट की मी लाइटिंग काय करावी, मी कॅमेरा सेटिंग काय ठेवावी, ह्याच्या व्यतिरिक्त एक कंपोजिशन वाईज किंवा ओव्हरऑल फोटोचा लेआउट कसा झाला पाहिजे आणि हा क्लायंटला कसा बेनिफिट करून देईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे, तरच आपला क्लायंट परत आपल्याकडे येईल. येस येस. बिकॉज जसं तुम्ही म्हटले की क्लायंट सुरुवातीला मोठी एजन्सी हायर करतो, 10-15 फोटो चांगले काढतो. सो त्यामुळे तसं न करता एक रेग्युलर बेसिसवर तुम्ही कसं क्लायंटला इंटरॅक्ट करू शकतात, त्यांच्याबरोबर कसं कोऑर्डिनेट करू शकतात, त्यांची स्ट्रॅटेजी काय ह्याच्याबद्दल विचार करा. की नवीन प्रोडक्ट काय लॉन्च करताय, कमिंग सून वाले पोस्ट हे तुम्ही तुमच्या पहिल्या शूटमध्ये प्लॅन करू शकतात. इन्स्टेड ऑफ शोईंग द कम्प्लीट प्रोडक्ट एक हलकसं लाईट त्याच्यावरती टाकून की जसं कॅपचं आपण बोलत होतो, एक मला जस्ट कॅपची आयडिया आली की कॅपवरती एक जस्ट आपण लाईट अशी फिरवली थोडीशी, फक्त कॅपची हायलाइट दाखवली, नॉट शोईंग की कॅपवर काय लिहिलंय, कमिंग सून वाला. सो हे क्युरिओसिटी निर्माण करतं. बरोबर. आणि हे लोकांना होतं की अरे मला बघायचंय की हे काय लॉन्च करताय, किंवा ह्यांच्या कॅपवर 100 कंपनीज आहे जे कॅप बनवतात. बरोबर. बट मग ह्यांच्या कॅपमध्ये असं काय आहे. आणि ज्यावेळेस मी ते एम्ब्रॉयडरी बघितली कॅपवरती, दॅट टाइम आय वाज लाईक की हे दिस इज अ व्हेरी ट्रेंडी प्रोडक्ट जे होणार आहे. सो त्यामुळे नेहमी तुम्ही नवीन प्रोडक्ट्स काढताय तर मेक शुअर की तो क्लायंट पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली बजेटिंग हा एक खूप मोठा इश्यू आहे, बट स्टार्टअपसाठी स्पेसिफिकली एक सोशल मीडियासाठी किंवा एक फोटोग्राफीसाठी डेफिनेटली तुम्हाला एक बजेट ठेवणं खूप गरजेचं आहे. बिकॉज इट्स अ फास्ट मुव्हिंग थिंग सोशल मीडियावरती. तुमचा प्रोडक्ट ट्रेंडी झाला तर तुमचे सेल्स वाढणार. फोटोग्राफरचं काम असं आहे की त्याला तसे ट्रेंडी आउटपुट देणं खूप गरजेचं आहे. राईट राईट. सो त्यामुळे एक बजेटिंग हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो खूप सारे स्टार्टअप्स नाही पकडत त्यांच्या बजेटिंगच्या ह्याच्यामध्ये, जो पकडला पाहिजे. बरोबर. आणि सेकंडली फोटोग्राफर शुड ऑल्सो बी हेल्पफुल स्टार्टअपसाठी. बिकॉज आम्ही ते करतो की ज्यावेळेस कुठला स्टार्टअप आम्हाला अप्रोच करतो, त्यांचं पहिलं एकच असतं की अरे नाही, आमच्याकडे एवढं बजेट नाहीये की आम्ही टीमला हायर करू. बट देन डेफिनेटली आम्ही प्रोडक्ट बघतो, क्लायंटचं पोटेन्शियल काय हे बघतो, आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सोल्युशन्स देतो, किंवा ह्या पद्धतीने आपण काही काही शूट करू शकतो. सो ह्या गोष्टी आम्ही खूप विचार करतो. आणि स्टार्टअप एक अशी गोष्ट आहे जे मला पर्सनली खूप आवडतं, बिकॉज तो जसं मी म्हणलं की एक इनोव्हेटिव्ह गोष्टी ते करत आहे. करेक्ट करेक्ट. त्यामुळे डेफिनेटली त्यांना हेल्प करायला मला खूप आवडतं. अमेझिंग अमेझिंग. आता जे एक बजेटिंगचा जो तू विषय म्हणलास, तर आपण थोडंसं आता वेडिंग फोटोग्राफीकडे पण येऊया. ओके. आणि त्याच्यात मला काही गोष्टी जाणवल्या. आपण हे आधी पण बोललोय, म्हणजे ऑफ माईक पण हे डिस्कस केलंय. खूप सारे ना आपण असा अप्रोच घेऊ रादर, की तू ऑलमोस्ट एक 10 वर्ष प्लस तरी हे करतोयस आता फोटोग्राफी. जेव्हा तू चालू केलंस त्यावेळेस ज्या रेटनी इक्विपमेंट मिळत होतं, कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट, चांगलं इक्विपमेंट म्हणतोय, ते आता ड्रास्टिकली कमी झालेले आहे कॉस्ट वाईज. त्यामुळे लोकांना चांगलं इक्विपमेंट अवेलेबल आहे. जे जस्ट स्टार्ट करतात, मे बी 11वी-12वी फर्स्ट इयरला जी पोरं आहेत, पोरच म्हणू आपण त्यांना. तर असं एक थोडंसं मार्केटमध्ये दिसतं की हे जे नवीन फोटोग्राफर्स आहेत ते खूप कमी कॉस्टला प्रोजेक्ट्स उचलतात. त्याच्या रिझल्टबद्दल मी आत्ता काही बोलत नाही. म्हणजे ते चांगले करतात, वाईट करतात, हा नंतरचा भाग आहे. बऱ्याचदा गणलेले पण शूट्स आपण पाहतो. तर या लोकांसाठी तू काय सांगशील, किंवा तुझा हा एक्सपिरियन्स कसा आहे की जिथे अचानकपणे एक पूल ऑफ फोटोग्राफर्स रेडी होतो मार्केटमध्ये आणि ते सेम सर्व्हिस कमी कॉस्टमध्ये देतात. अर्थात हा कॉम्पिटिशनचा एक भाग आहे असं म्हणून आपण इग्नोर पण करू शकतो. पण मला वाटतंय की लेट अस टेक दिस अपॉर्च्युनिटी, जिथे आपण खास करून जेव्हा तुझ्यासारखी लोक जे ऑलरेडी या फील्डमध्ये एक्सपिरियन्स्ड आहेत, त्या लोकांनी थोडं एज्युकेट करायला सुरुवात केली पाहिजे की अरे या गोष्टी नका करू, किंवा या गोष्टी करा, म्हणजे मग मार्केट आपल्यासाठी चांगलं होईल. तर त्याविषयी थोडंसं तुझी कॉमेंट आवडेल. सो जे नवीन फोटोग्राफर्स आले डेफिनेटली खूप
यंग एजमध्ये त्यांना खूप हायली ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट त्यांच्या हातामध्ये येत आहे. सो त्यामुळे समवेअर एक जो हार्डवर्कवाला पार्ट आहे हा थोडासा मिस आउट होतोय नवीन फोटोग्राफर्स कडून. प्रत्येक फोटोग्राफरच्या डोक्यात हे आहे ऍक्च्युली की मी A7V कॅमेरा वापरला किंवा निकॉनचा Z8 कॅमेरा वापरला तर माझा आउटपुट भारी येणारच. सो अशा गोष्टी नाही आहे हे. आणि ह्या गोष्टींवरती थोडंसं त्यांनी स्टडी करावं. बिकॉज जोपर्यंत तुम्ही गोष्टी एक्सपेरिमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. तुम्हाला तुम्ही कितीही महागडा कितीही भारीतला कॅमेरा यूज करा, डेफिनेटली EMI मुळे खूप सारे कॅमेराज इझिली अवेलेबल आहे. ही छोटीशी अमाऊंट 5-10 हजार रुपये भरले डाऊन पेमेंट आणि महिन्याला 2-2, 3-3 हजार रुपये भरत गेलो की कॅमेरा तुमचा झाला. किंवा दुसरं म्हणजे रेंटल इक्विपमेंट्स पण आता खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला खूप लेन्सेस, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लाइटिंग सेटअप मिळतात. बट जो मेन कोर आहे की इक्विपमेंट यूज कसा करावा, किंवा इक्विपमेंट पण जाऊ द्या बाजूला, बट फ्रेमिंग कशी असावी, अँगल कसा असावा, कुठल्या सिच्युएशन मध्ये कसे शॉट्स घ्यावे, क्लायंटची इंटरॅक्शन कसं करावं. स्पेसिफिकली वेडिंग फोटोग्राफी ही आय वुड से सगळ्यात कॉम्प्लिकेटेड नाहीये, बट समवेअर तुम्हाला एक ओव्हरऑल सिनारिओ माहिती पाहिजे की लग्नात काय गोष्टी होतात. खूप वेळा लग्नामध्ये खूप धावपळ होती, ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉट्स घेता आले पाहिजे. तुम्ही मी न्यूबीज म्हणू शकतो, पण खूप वेळा न्यूबी कडून असं होतं ना की अरे नाही हे मला मिळत नाहीये, जाऊ दे मी हे घेत नाही. आणि हे मी खूप वेळा पाहिले. म्हणजे माझ्याच टीम मेंबरमध्ये जे नवीन नवीन यंग फोटोग्राफर्स येतात ह्यांच्याकडून मी हे खूप वेळा ऑब्झर्व केलंय मी ह्या गोष्टी. आणि तेच मी विचार करतो की बॅक इन 2013-14 साली मी ज्यावेळी शूट करायचो तर ते काय म्हणतात एक जिद असायची की मला हे शॉट घ्यायचाच आहे. मी क्लायंटला रिक्वेस्ट करेन, क्लायंटच्या 2 शिव्या खाईल, पण मी हा शॉट घेणार. बिकॉज मला माहिती आहे हे एक त्यांची लाईफ टाईम मोमेंट मी प्रिझर्व्ह करतोय. ते आजच्या फोटोग्राफरमध्ये किंवा जे न्यूबी फोटोग्राफर आहे ह्यांना हे आय डोंट नो कळत का नाहीये किंवा काय मिस आउट होतं आहे, वेदर इट इज एज्युकेशन मध्ये किंवा एक्सपिरियन्स मध्ये. बट ह्या गोष्टी थोड्या त्यांनी ऑब्झर्व केल्या पाहिजे. आता म्हणजे हा खूप वास्ट टॉपिक आहे जर आपण बोलायला गेलो ह्याच्यावरती तर. म्हणजे खूप वेळा असंही होतंय की खूप सारे सिनियर फोटोग्राफर्स पण खूप मिसगाईड करतात नवीन फोटोग्राफर्सला एक एज्युकेशनच्या नावाव्यतिरिक्त की आम्ही तुम्हाला हा कोर्स देऊ, हे शिकवू, ते शिकवू, आणि शिकवत तर काहीच नाही, पैसे भरपूर घेतात. बट समवेअर फोटोग्राफी एक आर्ट आहे. तुम्ही एक बेसिक शिकवलं तरी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज खूप करावं लागेल ह्याच्यामध्ये. मी स्वतः मी फोटोग्राफीचा काही कोर्स केला नाहीये, सगळं मी सेल्फ टॉट आहे. खूप धक्के खाल्ले, खूप लोकांच्या शिव्या खाल्ल्या सुरुवातीला की हे फोटोच जमले नाही तुला काढायला. खूप वेळ निराश पण झालो की अरे नाही माझ्याकडून नाही होणार फोटोग्राफी, मला जमत नाही या गोष्टी. फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये कोणी फोटोग्राफर नव्हतं. सो तरी समवेअर ती एक जिद होती की नाही मला हे करायचंय, मी एक्सपेरिमेंट करेल. मित्रांना घेऊन जायचो बागेमध्ये, त्यांचे पोर्ट्रेट काढायचो, काही ना काही वेगळे लाइटिंग टेक्निक एक्सपेरिमेंट करायचो. सो समवेअर आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज खूप जागेवरती अवेलेबल आहे. युट्यूबवर तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तुम्ही तो टाका, तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. बट हे करत का नाहीये हा एक मला खूप मोठा डाऊट आहे आणि खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे खूप लोकांना. पण बघू समवेअर त्याचं सोल्युशन मिळेल कधी ना कधी. राईट. सेकंडली ज्यावेळेस आपण बजेटिंगचं बोलतो, सो जे न्यूबी आहे इझिली कॅमेरा ऍक्सेसिबल आहे त्यांच्या मनात असं असतं अरे जाऊ दे दिवसाचे 2,000 रुपये मिळाले, 1,500 रुपये मिळाले तर आमचं काम झालं, माझा EMI निघतो किंवा माझा दिवसाचा खर्च निघतो. सो समवेअर हा ऍट सम पॉइंट अफेक्ट करतो मार्केटमध्ये. बिकॉज ज्यावेळेस आपल्या घरी छोटा कार्यक्रम असतो तर प्रत्येकाला फोटोग्राफर पाहिजे. किती ऍडव्हान्स आयफोन येऊ द्या, अँड्रॉइड फोन्स येऊ द्या, बरोबर, एक फोटोग्राफरनी फोटो काढले हा एक वेगळा इम्पॅक्ट असतो. बरोबर. सो जिकडे एक्झाम्पल XYZ फॉर एक्झाम्पल आपण 10,000 रुपीज ही फिगर पकडू एक 3 तासाच्या शूटसाठी. तिकडेच क्लायंटचं काम ऑब्व्हियसली क्लायंटचं हे आहे की स्वस्तात कुठे मिळतं, हे एक त्यांच्या डोक्यामध्ये ही एक आयडिओलॉजी आहे.
आणि तिकडेच हे न्यूबी फोटोग्राफर येतात आणि हेच काम ते 1,000 रुपयामध्ये 1,500 रुपयामध्ये हे काम हे करतात लोक. लोक नाही, न्यूबीज फोटोग्राफर, नवीन फोटोग्राफर. आणि क्लायंट काय बघतो की अरे नाही, तो 1,500 करतोय, माझे 8,500 रुपये वाचतायत, त्याच्यामध्ये मी मुलासाठी ड्रेस घेतो किंवा त्यासाठी गाडी गिफ्ट करतो, खेळण्यातली गाडी. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. बट अगेन ह्या गोष्टी खूप अफेक्ट करतात. ॲज अ ज्यावेळेस एक तुमची टीम असती, तुम्हाला खूप सारे वेगवेगळे एक्सपेन्सेस बेअर करावे लागतात. ऑफिस स्पेस झालं, मंथली पगार झाला लोकांचा, स्टाफचा, अकाउंटंटचा. सो ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात. बट समवेअर आय फील की तो एक छोटा एक मार्केट आहे फक्त, की ज्या माणसाला 10,000 नाही द्यायचे ना, तो पहिल्यापासूनच तुमचा क्लायंट नाहीये. तुम्हाला एक तुमचा क्लायंट तुम्हाला एक स्पेसिफिक डिसाईड करावा लागतो. आता मी वेडिंगसाठी खूप वेळा बघतो, प्री वेडिंगसाठी बघतो की 15,000 रुपयामध्ये तुम्हाला फुल डे शूट करून देतात विथ मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम, लोकेशन, सगळ्या गोष्टी 15,000 रुपयामध्ये तुम्हाला देतात. बर. आणि एक नॉर्मल चांगल्यातला चांगला सिनेमॅटोग्राफर किंवा फोटोग्राफर हा 10 ते 15,000 पर डे कॉस्ट कमीत कमी चार्ज करतो. म्हणजे ही एक रॉ नॉलेज आहे. बट एक क्लायंटनी पण ह्याचा विचार करावा की साध्यातल्या साधा एक नॉर्मल कॅमेरा जरी तुम्ही रेंट आउट केला, ह्याची कॉस्टिंग 4,000 ते 5,000 रुपये आहे. सो हे जे नवीन फोटोग्राफर जे मार्केट करताय की 15,000 आम्ही तुम्हाला हे देऊ, अल्बम देऊ. वेडिंग फोटोग्राफी आम्ही 30,000 40,000 रुपयामध्ये तुम्हाला 2-2 दिवसाचे लग्न शूट करून देऊ. सो ह्यांचा हा एक टाइम आहे फक्त, जर बघितलं गेलं तर. आफ्टर अ सर्टन पिरियड त्यांचा तोच एक कॅटेगरी राहणार आहे 30,000 आणि 40,000 रुपये घेणारा फोटोग्राफरचा. राईट. सो मी ज्यावेळेस वेडिंग फोटोग्राफी चालू केली, ऑब्व्हियसली मी स्टार्टिंगला मी कॉस्ट खूप कमी होती. म्हणजे खरं सांगायचं तर मी 2013-14 साली मी 1,500 रुपये 2,000 रुपयामध्ये मी काम केलं आहे. मी असं नाही म्हणत की मी नाही केलंय. बट ज्यावेळेस मला कळायला लागलं की माझी क्वालिटी इम्प्रूव्ह होत चालली आहे, माझं आउटपुट खूप छान येत चाललंय, तसं मी हळूहळू माझी कॉस्टिंग वाढवत गेलो. राईट. आणि आज नाही म्हटलं तरी मला खूप सारे एन्क्वायरीज येतात वेडिंगचे, जे टीम बघतात की अरे 30,000 का बजेट है, 40,000 का बजेट आहे. स्ट्रेट अवे आम्ही नाही म्हणतो, बिकॉज आम्हाला ते अफोर्डेबल नाहीये. बिकॉज आम्ही त्या टाईपची तुम्हाला सर्व्हिस देतो, त्या टाईपची आम्ही तुम्हाला मेमरीज देत आहे. आणि ओव्हरऑल तुमचं जे वेडिंग आहे ते एक लाईफ टाईम, म्हणजे पुढच्या 20 वर्षानंतर जरी तुम्ही ते बघेल तरी तुम्हाला ते फ्रेश वाटतं बघायला. सो त्याचं आम्ही कॉस्ट तुमच्याकडून घेतो. आणि खूप वेळा असंही होतं की खूप आर्ग्युमेंट्स होतात ह्या गोष्टीबद्दल, म्हणजे टीम बरोबर पण होतात की अरे सर थोडं कमी बजेटमध्ये घेऊया, ह्या महिन्याचे एक्सपेन्सेस कव्हर अप होईल. आय की नाही, आपण एक मार्केट सेट केलं आहे, वी डोंट वॉन्ट टू ब्रेक दॅट मार्केट. आणि एक त्या कॉस्टिंगमध्येच आपण काम करणार आहे. बिकॉज फक्त माझीच टीम नाही तर खूप सारे अजून असे भरपूर सारे मोठे मोठे फोटोग्राफर आहेत ज्यांना ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो, ज्यांना ह्या गोष्टीमुळे लॉस होतोय. बट माझं तेच एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की माझा टार्गेट ऑडियन्स तो नाहीच आहे. माझा टार्गेट ऑडियन्स आहे जो ज्याचं बजेट चांगलं आहे, जो आर्टकडे बघतो, फोटोग्राफीकडे आर्टच्या हिशोबाने बघतो आणि फक्त फोटोज काढायचे किंवा जाऊ दे थोडीशी आठवण म्हणून थोडेफार एक 50-100 फोटो मिळाले, खूप झाले, तर हे माझं क्लायंटेल बेस नाहीये. किंवा मला बाकी फोटोग्राफर्सला हे सांगायचं चांगलं वाटेल की जर तुम्ही क्लायंटकडे बघताय तर ऑब्व्हियसली प्रत्येकाला वेगवेगळे स्वतःचे पर्सनल एक्सपेन्सेस असतात. बट एक आर्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करा किंवा एक फ्युचरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करा की तुम्ही दिवसाला 2 दिवस 30,000 रुपये 40,000 रुपयाच्या कॉस्टिंगमध्ये काम करणार आहे, तर हे तुम्हाला अफोर्डेबल असणार आहे का इन द फ्युचर. सो हा एक पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करा आणि मग तुम्ही तसे डिसिजन्स घ्या. राईट. म्हणजे तुमचं कमर्शियल ब्रॅकेट हे तुमच्या हातात आहे ओपन अप करायचं. येस. जर त्याच ब्रॅकेटमध्ये तुम्ही काम करत राहिलात तर मे बी 15-20 वर्ष तुम्ही सेम लेवलला राहाल इन टर्म्स ऑफ मनी ऑब्व्हियसली. येस. कारण की वेडिंग फोटोग्राफीकडे हल्ली, विच इज अनफॉर्च्युनेट, आर्ट म्हणून जास्त करून बघितलं जात नाही. किंवा अर्थात काही सिनेमॅटोग्राफीवाले जे लोक आलेले आहेत आता, की ऑलमोस्ट प्रत्येकाकडे गिम्बल असतो किंवा चांगला कॅमेरा असतो आणि त्यांनी मग 7 मिनिटाची फिल्म करू किंवा हायलाईट व्हिडिओ ज्याला आपण म्हणतो, किंवा व्हिडिओ सॉन्ग झाले आलेत प्री वेडिंगचे, तर त्याचंही मार्केट खूप, प्राइस रेंज त्याची खूप विचित्र आहे. म्हणजे जसं तू म्हटलास की 15,000 पासून 2 लाखापर्यंत त्याची रेंज आहे. तर
ॲज अ फोटोग्राफर तुम्हाला ते ठरवणं गरजेचं आहे की तुम्हाला कुठल्या ब्रॅकेटमध्ये जायचंय. येस. सुरुवात जरी लोअर ब्रॅकेटपासून झाली तरी हळूहळू त्याच्यात अपग्रेड करून तुम्हाला वरच्या ऑर्बिटमध्ये जाणं गरजेचं आहे. आता आर्ट म्हणून जेव्हा तू फोटोग्राफीकडे बघतोस त्यावेळेस आता जेव्हा हा प्रश्न अर्थात जेव्हा तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स असतो त्यांना विचारलेला जास्त चांगला, म्हणून तुला विचारतोय की या सगळ्या असाइनमेंट्स ह्या सगळ्या मनी लिंक्ड आहेत. म्हणजे राईट. अर्थातच की एक्स रुपीज मिळणार आहेत म्हणून आपण ही असाइनमेंट करतोय आणि मजा पण येते, हा भाग त्याच्यामध्ये आहेच. पण ॲज अ फोटोग्राफर तुझा आर्ट फॅक्टर किंवा तो जो काही क्रिएटिव्ह आय ज्याला आपण म्हणतो तो टिकवण्यासाठी तू काही अभ्यास करतोस का किंवा काही प्रॅक्टिसेस करतोस का की ज्यांनी तुझी ती क्रिएटिव्हिटी किंवा ते मंडेन जे काम असतं कधी कधी रुटीन होऊन जातं. येस. सलग 25 वेडिंग शूट केल्यानंतर कंटाळा येतो, तर ते ब्रेक करण्यासाठी तू काय फॉलो करतोस? गोष्टी आहे ज्या मला आवडतात अशा करायला, की खूप वेळा मलाही असं होतं की अरे ह्या महिन्यात 10 कमर्शियल शूट झाले, आता मला 11व्या शूटला मला काही सुचतच नाही. सो त्यामुळे मी काय करतो की प्रत्येक शूट नंतर आता मला मूवीज बघायची खूप आवड आहे. स्पेसिफिकली जे जुने मूवीज आहे 80s 90sचे मूवीज आहे. सो हे मला बघायला खूप आवडतं आणि ह्याच्यामधून मला खूप शिकायला पण मिळतं. म्हणजे एक मी थोडंसं असं विचार करतो की हा शॉट ह्यांनी कसा घेतला असेल त्यावेळेस. सो समवेअर तो एक प्रोसेस माझ्या डोक्यामध्ये तो चालू असतो की अच्छा ह्या मूवीमध्ये ह्यांनी अशी लाइटिंग केली आहे, तर ह्याच्यामध्ये हा शॉट किती छान आला आहे. तर ह्या गोष्टींचा मी विचार करत असतो. आणि हा एक थोडासा एक तो क्रिएटिव्ह ब्लॉक जो आपण बोलतो तो ब्रेक करण्यासाठी माझा हा एक हे आहे की थोडा हेक्टिक शेड्यूल असतो, बट तरी ट्राय करतो की एक मूवी तरी कुठला तरी बघायचा प्रत्येक शूट नंतर, ज्याच्यामध्ये खूप क्रिएटिव्ह पद्धतीने लाइटिंग आहे किंवा कॅमेरा टेक्निक्स खूप क्रिएटिव्हली यूज केल्या आहे. सो समवेअर तो एक आपल्याला एक आर्टिस्टिक पॉइंटला कनेक्ट करतो. बिकॉज खूप वेळा असं होतं की फक्त ग्रे बॅकग्राऊंड आहे, लाईट्स लावले, शूट केले, ह्याच्यावरती तुम्ही क्रिएटिव्हिटी जास्त काही दाखवू शकत नाही. बट थोडंफार तो एक जो आर्टिस्टिक पॉइंट आणण्यासाठी मला स्ट्रीट फोटोग्राफी करायला खूप आवडते. सो जेव्हा केव्हा वेळ मिळेल म्हणजे मी ट्राय करतो की आता महात्मा फुले मंडई आपल्या इकडे तर खूप फेमस आहे, म्हणजे प्रत्येक स्ट्रीट फोटोग्राफर तिकडे गेलाच आहे शूट करायला. सो मला कधी अशी इच्छा झाली एक थोडंसं की अरे खूप कमर्शियल काम झालंय, मला थोडा एक ब्रेक हवाय, तर मी एक जस्ट एक वॉक करत जातो शनिवारवाड्यापासून महात्मा फुले मंडई आणि परत बॅक टू शनिवारवाडा. आणि आय जस्ट ट्राय टू ऑब्झर्व आजूबाजूला काय आहे आणि त्याला एक वेगळ्या ऍस्पेक्टनी मी कसं बघू शकतो, जेणेकरून तो एक क्रिएटिव्ह ब्लॉक आहे तो मला कायमचा ब्लॉक नको की फक्त मला ग्रे बॅकग्राऊंड दिसतंय, एलिंक्रोमच्या लाईट्स दिसताय किंवा ग्रीन स्क्रीन लावलंय आणि त्याच्यावरती फक्त तेच इंटरव्ह्यू शॉट्स घ्यायचे, स्टॅटिक शॉट्स घ्यायचे आहे. सो मी तो एक क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट एक्सप्लोर करण्यासाठी मी खूप वेळा अशा स्ट्रीट फोटोग्राफी करतो. मुंबईला असताना मी दादर मंडईला खूप फिरलो आहे, तिकडे खूप सारे शॉट्स, म्हणजे माझा एक पेज पण आहे लाईफ इन मोनोक्रोम, तो एवढा अपडेटेड नसतो, बट मी ब्लॅक अँड व्हाईट फोटोज काढायला मला खूप आवडतात, तर मी खूप सारे फोटोज तिकडे अपलोड केले आहेत असे. सो तो एक जो क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट आपण जो म्हणतो तो मी तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो, एक स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या शॉर्ट्स मधून. अमेझिंग अमेझिंग. त्याच्या व्यतिरिक्त मला खूप वेळा मूवीज नंतर जे एक गोष्टी आवडते ते म्हणजे बुक्स वाचायला मला खूप आवडतं. सो खूप वेळा मी म्हणजे बेसिकली हिस्टॉरिकली कसा इव्हॉल्व्ह झाला कॅमेरा, ह्या गोष्टी मला वाचायला खूप आवडतात. त्याच्यानंतर युट्यूबवरती मी खूप सारे ट्युटोरियल्स बघतो की एक ओव्हरऑल एक क्रिएटिव्ह ब्लॉक नाही यावा ह्यासाठी काय काय गोष्टी कराव्या. सो एक अजून पॉइंट जो मला आवडेल सांगायला की खूप वेळा फोटोग्राफर बर्नआउट होतो, खूप वेळा आपण एक्सेसिव्ह कामामुळे ना डोकं चालत नाही खूप वेळा. म्हणजे हे वेडिंग फोटोग्राफर्सही मी बघितलं आहे की काही काही माझे टीम मेंबर्स आहे ते ओव्हर शूट झाल्यानंतर त्यांना तो एक ब्लॉक येतो आणि त्याच्यानंतर परत त्यातून बाहेर यायला थोडं अवघड होतं. सो त्याच्यासाठी मला एक सांगावं लागेल की आपल्याला आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे, स्पेसिफिकली फोटोग्राफर्सला. बिकॉज खूप वेळा आपलं शेड्यूल 12 तास 18 तास कधी कधी 3-3 4-4 दिवसाचा शेड्यूल असतो. वेडिंग फोटोग्राफी असेल, रात्री तुम्ही 1ला पॅकअप करतात, सकाळी परत 7-8ला हळदीच्या शूटसाठी तुम्ही तयार होतात. म्हणजे ब्राईड आणि ग्रूम झोपायच्या नंतर तुम्ही झोपतात, ते उठायच्या आधी तुम्ही उठतात.
सो जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा केव्हा तो एक ब्रेक मिळेल, मेक शुअर की थोडंसं तुम्हाला तुमच्या बॉडीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. हे मला पर्सनल एक्सपिरियन्स वरतून आलं आहे की खूप वेळा मी खूप दुर्लक्ष केलं आहे फिटनेसकडे, पर्सनल हेल्थकडे. तर हे करणं खूप गरजेचं आहे बिकॉज अगेन तुमचा क्रिएटिव्ह ब्लॉक हा अवॉइड करेल. तुम्ही फिटनेस वाईज तुम्ही जेवढं हेल्दी राहाल तेवढं तुम्हाला शूटच्या वेळेस एनर्जी जास्त मिळेल आणि तुम्ही बर्नआउट नाही होणार लवकर. येस, खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि वेडिंग फोटोग्राफीमध्ये खास करून जेव्हा 2-2, 3-3 दिवसाची शूट असतात त्यावेळेस खायच्या वेळा वेगवेगळ्या असतात. आपल्याला नेहमी Yes. उशिरा खायला मिळतं फोटोग्राफर्सना. सगळ्यात शेवटी आपण सगळ्यात खातो. शेवटी. आणि ज्या लोकांनी फोटोग्राफी केलेली नाहीये त्या लोकांना ते मे बी समजणार नाही. पण वेडिंगमध्ये ना उठबस, वाकडे तिकडे अँगल लावणं, तुमचं बेंडिंग असेल वेगवेगळ्या पद्धतीचं, 2-2 इक्विपमेंट कॅरी करणं असेल, लाईट ॲडजस्ट करणं असेल, ती पळापळी असेल, ह्याच्यामध्ये जर फिजिकल फिटनेस नसेल तर तुम्हाला मग दुसऱ्या दिवशी अंग दुखणं, येस, कोपरा दुखतोय किंवा खांदा जड झालाय, या सगळ्या गोष्टी कंबर होतात. दुखतीये. कंबर दुखते. तर ते खूपच इम्पॉर्टंट पॉईंट मांडलास तू आकाश. तुझ्या या फोटोग्राफी जर्नीसाठी मंगळवार मार्केटिंगकडनं आणि माझ्याकडनं ऑब्व्हियसली खूपच शुभेच्छा. असे खूप मोठे मोठे शूट्स आम्हाला बघायला मिळतात, क्रिएटिव्ह गोष्टी बघायला मिळतात. येस, तर तुझी वेबसाईटची लिंक, इंस्टाग्राम पेजेसची लिंक, आय थिंक जॅम वेडिंग, आकाश जगताप आणि लाईफ इन मोनोक्रोम तिन्हीची Yes. आपण देऊया. आणि मी असं सजेस्ट करीन की ज्या लोकांना फोटोग्राफीमध्ये करिअर म्हणून त्याच्याकडे बघायचंय त्या लोकांनी आकाशबरोबर चर्चा करायला काही हरकत नाही. इनफॅक्ट मी असं सजेस्ट करीन की जे नवीन फोटोग्राफर्स आहेत त्यांनी इंडिपेंडंट असाइनमेंट घेण्याऐवजी आकाशच नव्हे पण इतर जे एस्टॅब्लिश्ड फोटोग्राफर्स आहेत त्यांच्याकडे इंटर्नशिप करायला काही हरकत नाही. 6 महिने तरी. प्रत्येक वेळी ती पेड असेल असं नाही. ती गोष्ट सोडून द्या. सुरुवातीला भरपूर फुकट काम आय थिंक तूही केलं असेल. येस. तर ते थोडंसं पोर्टफोलिओसाठी पण करावं लागतंच. भरपूर सारे ॲस्पेक्ट्स आहेत जे आपण मे बी पुन्हा कधीतरी डेफिनेटली कव्हर करू. नक्कीच. पण आकाश मस्त मजा आली गप्पा मारायला आणि फारच सुंदर सांगितलंस तू. थँक्यू. सो ऑल द बेस्ट आणि थँक्स लॉट. थँक्यू सो. तर मंडळी, आकाश जगतापला इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा आणि आपण भेटूच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.